ज्या अनमोल व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामुळे माझे जीवन यशस्वी झाले, अशा सर्व माझ्या गुरूंना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज रविवार दिनांक 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमा या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने आपल्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते। गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। ज्या व्यासांनी जगाला वेदाचे ज्ञान दिले, ज्या वेदांच्या अन्वये आपलं पूर्ण जीवन बदलून गेलं, असे व्यास की ज्यांनी वाल्याचा वाल्मिकी बनवला। वाल्याचा वाल्मिकी बनवण्याचं सामर्थ्य फक्त व्यासांच्याच होतं। असेच व्यास आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येत असतात, पण आपण ते ओळखायला शिकायला पाहिजे। बालपणापासूनच आपले पहिले गुरु असतात ते आई वडील, त्यानंतर शिक्षक असतात। त्याहीपेक्षा वेगळे म्हणजे आपण ज्या ठिकाणी कोणता तरी अनुभव घेतो, तो अनुभव घेत असताना आपल्याला चांगला किंवा वाईट असे दोन मार्ग असतात। त्या चांगल्या मार्गाने जाण्याचा ते सल्ला देतात, ते आपले गुरु असतात। ज्या गुरूंची महती आज आपल्या संस्कृतीत दिलेली आहे। आपण असं संस्कृती काय सांगते, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, इतकी गुरूंची महती आपल्या संस्कृतीनं आपल्याला दिलेली आहे। या गुरूंचा आपण नेहमी आदर राखायला पाहिजे। गुरु ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे त्या शिष्याने त्याच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे। गुरु हे आपल्या जीवनाला यशस्वी बनण्याचा एक मार्ग असतात। गुरु कोणताही चुकीचा निर्णय आपल्याला देत नाही। आजची युवा पिढी पाहायला गेली तर या युवा पिढींना कोणाचंही म्हणणं किंवा समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची मानसिकता नाही आहे। तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी इतकंच सांगू इच्छिते की नेहमी गुरु आपल्या अवतीभोवती असतात। त्यांच्याकडून काय शिकायचं काय शिकायचं नाही हे स्वतःवर अवलंबून असतं। गुरुपौर्णिमेच्या निमित्त पुनश्च एकदा एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने आपल्या सर्वांना पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या 2 शब्दांना विराम देते। जय हिंद, जय भारत।